देवेंद्र कोठे यांनी दिला अबकी बार 75 पारचा नारा। बिहारमधील विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासावर जनतेच्या विश्वासाचे प्रतीक। भाजपा महापालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी बिहार निवडणुकीतील विजयाबद्दल भाजपा शहर मध्यतर्फे जल्लोष। बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाचा आत्मविश्वास कायम ठेवत यापुढील सर्व निवडणुका भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या ताकदीने आणि त्याच आत्मविश्वासाने लढण्याचे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले। यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अबकी बार 75 पार असा नारा देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला। आमदार कोठे यांच्या या घोषणेनंतर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या घोषणेला जोरदार प्रतिसाद देत टाळ्यांचा कडकडाट केला। बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसह एनडीएला मिळालेले घवघवीत हे बिहारमधील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांनी केले। बिहारमधील भाजपा एनडीएच्या विजयाबद्दल शुक्रवारी भाजपा शहर मध्यतर्फे आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत विजय साजरा केला। यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजपा महापालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांना मिठाई भरवत गुलाल लावत पक्षाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले। यानंतर भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला। यावेळी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्री राम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, बिहार चुनाव तो झाकी है, पश्चिम बंगाल बाकी है अशा घोषणा दिल्या। यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भाजपा कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत नागरिकांना मिठाईचे वाटप करून जल्लोष केला। यावेळी माजी महापौर श्री कांचना यन्नम, माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, महिला मोर्चा अध्यक्षा रंजिता चाकोते, कुमुद अंकाराम, रामेश्वरी बिर्रू, विजया वड्डेपल्ली, राजकुमार हंचाटे, मेघना तेमूल, भारत सिंग बडूरवाले, रवि सिंग कैयावाले, जेम्स जंगम, नागनाथ कसलोलकर, काशीनाथ झाडबोके, सुनीता कामठी, अंबादास करगुळे, नागेश सरगम, अक्षय अंजिखाने, नागेश खरात यांच्यासह भाजपा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्र बूथ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। 2014 पासून जो विकासाचा रथ देशभरात धावतोय त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 7 ते 10 वर्षापासून बिहारमध्ये ज्या पद्धतीने विकास घडतोय त्याचा एक परिणाम म्हणून आणि काही वर्षांचं जंगल राज्य हे बिहारच्या जनतेने समाप्त करायचं ठरवलं आणि त्यामुळं आज हे यश पाहायला मिळतं आहे। सुमारे 200च्या वर आत्ता एनडीएला आघाडी दाखवत आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्या खालोखाल जनता दल युनायटेड आहे आणि अनेक आरोप करून सुद्धा अनेक प्रकारचे विविध आरोप करून सुद्धा बिहारच्या जनतेने जे राष्ट्रीय गठबंधन आहे त्या गठबंधनाला त्या बिहारमध्ये त्यांची जागा दाखवून दिली। याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी बिहारच्या जनतेचे खूप खूप आभार मानतो। आपण सर्व पाहताय की गेल्या अनेक निवडणुकीत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि एनडीए यांच्या शासनकाळात डबल इंजिन सरकार सर्वत्र अजून गतीने धावतोय आणि त्यामुळं या जनतेचा, या देशातल्या जनतेचा विकासावर विश्वास आहे।